लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूज वर। काँग्रेसमधून भाजपवासी अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधलाय। त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव न घेता त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व हे कमकुवत नेतृत्व आहे, त्यामुळे अनेक वरिष्ठ नेते काँग्रेस पक्ष सोडून जात आहे। त्यामुळेच आज राज्यातील 48 जागांपैकी केवळ 18 जागेवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले। ते नागपुरात बोलत होते। इगोइस्ट म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ग्राउंड रियालिटी माहीत नसलेलं नेतृत्व असल्यामुळे काँग्रेसची बोलवून 17 जागेवर फक्त काँग्रेसला आपलं समाधान मानावं लागत आहे। एवढी वाईट अवस्था काँग्रेसची कधी नव्हती आणि त्याला जबाबदार राज्याचं नेतृत्व आहे, जे प्रभावीपणे उद्धव ठाकरे किंवा पवार साहेबांसमोर काँग्रेसची बाजू अभ्यास नसल्यामुळे योग्य पद्धतीने मांडू शकलेले नाहीत आणि म्हणून त्यातल्या चांगल्या जागा गमावून बसलेल्या आहेत। वास्तव आहे असं आहे की जागा लढल्या सगळ्या जागा 100% निवडून याचं कोणी जागा करू शकत नाही, परंतु ज्या काँग्रेसला पारंपरिक जागा ज्या पॉझिटिव्ह राहिलेल्या आहेत त्या जागेमध्ये भिवंडी होती, सांगली होती। आता ह्यांनी त्या जागा सोडून दिल्यात, नेमकं काय केलं त्यांना माहिती आहे, मला त्यातली काही अधिक माहिती नाही। समन्वय कोण साधतं काय साधतं, पण जो समोर निकाल या जागा वाटपाचा आला आहे तो निश्चितच फार काही समाधानकारक काँग्रेस जनांना नाही। आम्हाला तर आनंदच आहे, त्यांचं जे काही चाललं आहे आम्हाला आनंदच आहे, परंतु त्यांचं जे काही चाललं आहे कार्यकर्ते फार ह्याच्यामध्ये अस्वस्थ आहेत। तसंही की ज्यावेळेस आपण जागेच्या संदर्भात चर्चा करतो त्यावेळेस तुमचाही प्रभाव पडला पाहिजे, लॉजिकल आर्ग्युमेंट्स त्यावेळेस द्यावं लागतात, थोडा अभ्यासही असावा लागतो मतदारसंघाचा। इथे काहीच दिसत नाही आहे, त्यामुळे कदाचित यश मिळू शकलेलं नाही आहे। महायुती कह रही है कि 45